नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मधले 2 दिवस मी एकही कथा किंवा कादंबरीचं वाचन केलं नाही. त्याला काही वेगळी कारणं होती. परंतु शुभदा साने यांची ती आणि ती ही कथा मी वाचली, ती त्यांनी ऐकली, ती त्यांना आवडली आणि त्यांनी स्वतःहून मला त्यांचे 2 कथासंग्रह कुरिअरने पाठवलेले आहेत. त्यामुळे आता स्नेहसुधा कुलकर्णी, विजय पांढरी पांडे आणि शुभदा साने या तिघांचीही पुस्तकं माझ्याकडे घरात उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी हलकं फुलकं ऐकायचं होतं. मला 1-2 कमेंट्स आल्या की दुःखी शेवट असलेली कादंबरी आता ऐकल्यामुळे थोडासा म्हणजे वयोमानानुसार थोडासा परिणाम होतो आहे, तर काहीतरी हलकं फुलकं ऐकवा. तर आता शुभदा साने यांच्या हलकं फुलकं या कथासंग्रहातली कथा मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कथेचं नाव आहे गायन क्लासचा फायदा. आता आपण वाचायला सुरुवात करू. वन फाईन मॉर्निंग म्हणतात ना, तशातली गत. म्हणजे त्याचं काय झालं, एके दिवशी अगदी सकाळी सकाळी अपर्णाने एक विचार अजय पुढे मांडला. चहाच्या कब्बशा मांडाव्या तितक्या सहजपणे. चहाचे गुटके घेता घेता ती म्हणाली, अहो बरं का. अहो बरं का म्हणजे नक्कीच काहीतरी पाणी मुरतय हे अजयला चांगलंच पाठ होतं. थोडा थोडका नाही, चांगला 15 वर्षांचा अनुभव त्याच्या गाठीशी होता ना. त्यामुळे अशा वेळी कसं वागायचं असतं याचे ठोकताळे मनाशी बांधले होते. अशा वेळी पहिल्यांदा बायकोकडे लक्षच द्यायचं नाही असं त्याचं प्रामाणिक मत होतं. म्हणून त्याने समोरच्या टाइम्स मध्येच जास्त डोकं खुपसलं. अहो किनई बरं का. पुन्हा अपर्णाची लाडीगोडी. आता बरं काच्या जोडीला किनई आलं होतं. म्हणजे अपर्णाच्या दृष्टीने जास्तच गंभीर बाब असणार असं वाटून अजयने पेपर बाजूला ठेवला आणि चहाचा शेवटचा घोट संपवत म्हणाला, बोला राणी सरकार. आता अपर्णा खुश. म्हणजे त्याचं काय आहे की हल्ली मला घरात कंटाळा येतो. तुझं भिशी मंडळ बरखास्त झालं की काय. मनातला आनंद चेहऱ्यावर न दिसू देता अजयने विचारलं. पण अपर्णाचं उत्तर ऐकून त्याची अगदीच निराशा झाली. ती म्हणाली, अहो बरखास्त कसं होईल भिशी मंडळ. ते चालूच आहे, पण महिन्यातून एकदाच. उरलेले 29 दिवस काय करायचं, माशा मारायच्या. आयडिया. तू माशाच मारत जा, नाहीतरी आपल्या घरात फारच माशा झाल्यात हल्ली. बघ तुझ्या कंटाळ्यावर रामबाण उपाय शोधला मी, तो सुद्धा 2 मिनिटात. स्वतःवरच खुश होत अजय म्हणाला. पण अपर्णाने त्याची ही कल्पना लगेचच मोडीत काढली. त्याला फटकारत ती म्हणाली, शी, माशा कसल्या मारायच्या. त्यापेक्षा एखादा क्लास जॉईन करावा. तुझ्या भरतकामाच्या क्लासचं काय झालं. अजयला नको ती आठवण झाली. भरतकामात मी आता एक्सपर्ट झाले. अपर्णाचं चटपटीत उत्तर. हो ते बरोबर आहे म्हणा. भरतकाम करून सगळं घर भरलंयस तू. अजयचा मिस्किल स्वर. एवढी काही चेष्टा करायला नको काही. बहुतेक सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांना नेहमी जसं म्हणतात तसंच अपर्णा म्हणाली. त्यावेळी चेहऱ्यावर रुसका भाव आणायचा असतो, म्हणजे नवरा हा प्राणी विरघळतो हे तिने कुठेतरी वाचलं होतं. त्याप्रमाणे तिने चेहऱ्यावरचा लाडीक रुसवा आणायचा प्रयत्न केला. तिला वाटलं आता आपला नवरा आपल्याला म्हणेल, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा. ती अपेक्षेने बघायला लागली. तेव्हा गोंधळलेला अजय म्हणाला, अगं मी चेष्टा कुठे गेली. 2 वर्षापूर्वी एक घर भरलं नाहीस का तू. ते कुठले टाके ग, विसरलो मी. उलट्या टिपेचे. अपर्णाचा रिलॅक्स मूड. हा बरोबर, उलट्या टिपेने सगळं घर तू भरून टाकलं होतंस, त्याची आठवण झाली. बघ तुझं सगळं माझ्या किती लक्षात असतं ते. पण मग आता भरत कामाचा क्लास तू सोडणार आहेस की काय. तसं नको करूस. अजयचा फुकटचा सल्ला. अहो क्लास सोडून सुद्धा 2 वर्ष झाली, ते पण तुमच्या लक्षात नाही. आणि म्हणे माझ्या लक्षात असतं सगळं. अपर्णाने त्याची चूक त्याच्याच पदरात घातली. पण ते आपल्या लक्षातच आलं नाही असं दाखवत अजयने तिला पदार्थ करायच्या क्लासला जायचा सल्ला दिला. पण नवऱ्याने सांगितलेले पटले तर ती बायको कसली. अपर्णा ही याला अपवाद नव्हती. कधी नव्हे ती तिला काटकसर आठवली. हिशोबीपणाचा आव आणून ती म्हणाली, अहो ते सगळे क्लास महागडे असतात. मग तू स्वस्तातला कुठला क्लास काढलायस. गाण्याचा क्लास. गाण्याचा क्लास. पण तुला गाणं येतं का. थोड्या आश्चर्याने अजयने विचारलं. येतं ना,
पहिलेत असताना एकदा मी गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, अपर्णाने गर्वाने सांगितलं. म्हणजे गायन हा तुझ्यातला सुप्त गुण आहे आणि बायकोच्या सुप्त गुणांना वाव देणं हे नवऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे. अजय तर भाषणच द्यायला लागला, पण एका वाक्यातच त्याचं भाषण संपलं. कारण तुम्ही किती चांगले आहात हो, असं म्हणत ती त्याच्या गळ्यातच पडली. तिच्यात आता पूर्वीचा उन्माद राहिलेला नाही याची जाणीव नेमकी तेव्हाच अजयला झाली, पण अपर्णाला ते कळू नये म्हणून हसत हसत तो म्हणाला, काढ सखे तुझे गळ्यातले चांदण्यांचे हात. तुम्हाला अजून सुद्धा छान छान काव्यमय बोलावंसं वाटतं. तुम्ही. तिचं पुढचं वाक्य अजयनेच पूर्ण केलं. तो म्हणाला, मी अगदी चांगला आहे असंच ना. त्यावर ती म्हणाली, इश्य, आता मला तुम्हाला चांगला म्हणायचंच नव्हतं मुळी. झालं, म्हणजे माझा चांगुलपणा एका वाक्यापुरताच का? मला वाटलं बायको सुधारली. खरं तर एवढं म्हटल्यानंतर अजयला पुढे बोमला म्हणायचं होतं, पण सुसंस्कृतपणा आड आला ना. एवढं काही वाईट वाटून घ्यायला नकोय काही. अहो, मी आता म्हणणार होते तुम्ही किती रसिक आहात, नाहीतर माझ्या मैत्रिणीचे मिस्टर. अजयच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत अपर्णा म्हणाली. ते ऐकून अजयने कॉलर ताठ केली. अपर्णा चक्क त्याला रसिक म्हणत होती. बायकोने नवऱ्याला रसिक म्हणणं ही काही क्षुल्लक बाब नाही असं मनात येऊन अजय सुखावला. बढती मिळाल्यासारखं वाटलं त्याला. त्याच आनंदात त्याने विचारलं, तू कुणाच्या क्लासला जाणार आहेस? शेजारच्या शोभाताई जातात ना त्याच क्लासला. त्या कुठच्या क्लासला जातात हे मला कसं माहित असणार, कारण मी काही त्यांच्या मागावर नसतो. ईश्य, आणि मागावर असण्या इतक्या त्या काही सुंदर नाहीत. त्या सुंदर आहेत की नाही हा प्रश्न नंतरचा, पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. तू कुणाच्या क्लासला जाणार आहेस? कोकिळाबाई काळ्यांच्या कलानंद क्लास. अरे वा, म्हणजे अगदी काकूनी काकांच्या कपाटातले कोरे करकरीत कागद तसंच दिसतंय हे प्रकरण. हे प्रकरण कसं आहे ते मला तरी कुठे माहित आहे, पण शोभाताई म्हणत होत्या की त्यांचे वरपर्यंत संबंध आहेत म्हणून. म्हणजे क्लास खालच्या मजल्यावर आहे आणि पार वरच्या मजल्यापासूनच्या सगळ्या बायका त्यांच्या क्लासला येतात असं दिसतंय. तसं नाही हो, अगदीच कसे तुम्ही हे म्हणजे काय बुवा? अहो, वरपर्यंत म्हणजे वरपर्यंत. अगदी टीव्हीवर सुद्धा त्यांची ओळख आहे. भलत्याच खटपट्या दिसतायत तुझ्या या कोकिळाबाई. तशी त्यांची डायरेक्ट ओळख नाहीये, पण त्यांच्या शेजारी गोरे म्हणून राहतात. म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हण की, काळ्या शेजारी गोरे. तसं म्हणा. तर हे गोरे, या गोऱ्यांची ओळख आहे का टीव्हीवर? त्यांची नाही, पण त्यांच्या आत्ते भावाची आहे. जबरदस्तच वशिला आहे की. हो, आहेच मुळी. तर कोकिळाबाईंना काय म्हणाले गोरे? काय म्हणाले? ते म्हणाले की तुमच्या क्लासचा एखादा कार्यक्रम टीव्हीवर होऊ शकेल. त्यांचा आत्ते भाऊ तसा हेल्पिंग नेचरचा आहे म्हणे. बर, पण फी किती? टीव्हीवर छान सभा असेल तर 250, नको असेल तर 100. हा तुझा स्वस्तातला क्लास का? महिन्याला एवढेच तर पैसे खर्च करायचे. तुम्हाला काय माहित मला घरात किती कंटाळा येतो ते. त्यातून आपला चिंटूही मोठा झालाय, मागे त्याचा तरी व्याप असायचा. म्हणजे मुलं सुटवंग झाल्यावर सगळ्यांनी गाण्याचे क्लास जॉईन करून फावल्या वेळात गात बसून कंटाळ्यावर मात करावी असं तुझं मत दिसतंय. अगदी गाण्याचा असं नाही, पण कुठला तरी क्लास हवाच. म्हणजे हॉबी म्हण की. अय्या, काय बरोबर शब्द शोधून काढलात हो. हॉबी म्हटलं की कसं छान वाटतं. एवढं बोलून अपर्णाने आतापर्यंत चाललेलं आणि अजयच्या दृष्टीने लावलेलं संभाषण एकदाच संपवलं आणि टेबलावरच्या रिकाम्या कब्बशा उचलून आपला मोर्चा तिनं स्वयंपाकघराकडे वळवला. पण अजयने तिला परत खाली बसवलं आणि म्हणाला, मला एक वाटतंय, बघ पटतंय का? सांगा. असं म्हणून अपर्णाने हातातल्या कब्बशा पुन्हा टेबलावर ठेवल्या आणि अजयची अफलातून आयडिया ऐकण्यासाठी तिने खुर्चीत बसकणच मारली. तुमच्या क्लासमध्ये भावगीतं शिकवतात नाही का? अजयने विचारलं. त्यावर अपर्णाने नुसतीच मान हलवली. अगं, तुम्ही म्हटलेली मिळमिळीत भावगीतं ऐकून त्या गोऱ्यांचा चेहरा अगदीच गोरामोरा होईल. आता वशिला कसा लावायचा असा प्रश्न पडेल त्या विचाराला. याचा अर्थ मी क्लासला जायचं नाही असंच ना? अजयचं बोलणं मध्येच तोडत अपर्णाने विचारलं.
तसं नाही ग, तू क्लासला जा, पण आता तुमचं कुठलंही पण ऐकायची इच्छा नाही. मी क्लासला जाणार, टीव्हीवर चमकणार. अपर्णाच्या अंगात आता तडफदार महिला संचारली होती. अगं तेच तर सांगतोय. टीव्हीवर चमकण्यासाठी तुम्ही देशभक्तीचं एखादं गाणं तयार करा, म्हणजे लगेच चान्स मिळून जाईल. अगदी या 26 जानेवारीला सुद्धा. अजयने मनात आलेलं एकदाच सांगून टाकलं. त्याचं बोलणं ऐकून त्यात काहीतरी तथ्य आहे असं अपर्णाला वाटलं. त्याचं हे मत त्याच्या इतर मतांप्रमाणे अगदीच टाकाऊ नाही हे तिच्या लगेचच लक्षात आलं. पण त्याला विशेष भाव द्यायला नको म्हणून गंभीरपणाचा आव आणून ती म्हणाली, तुमच्या मताचा विचार केला जाईल. दुसऱ्या दिवशी अपर्णा भलतीच खुशीत होती. सकाळी उठल्यापासून ती सारखी गातच होती. गाणी म्हणत म्हणतच तिनं पाणी भरलं. गाणी म्हणतच वेणी घातली. इतकंच काय, पण रंगोली सजाओ हे गाणं म्हणण्यासाठीच केवळ तिने अंगणात रांगोळी घातली. तिच्या गाण्यामुळे अजय आणि चिंटूच्या साखर झोपेचं खोबरं झालं. दोघही डोळे चोळत उठले. पण अजयनं चहाची मागणी केली आणि चिंटूने हरवलेली वही शोधून द्यायचा हुकूम केला. पण अपर्णाने तिकडे साफ दुर्लक्ष करून नव्या गाण्याला आपलं लक्ष बनवलं. मी आज सुखी या संसारी माना वेळावून ती गातच होती. शेवटी अजय वैतागून म्हणाला, राणी ग राणी बास तुझी गाणी ऐकून जीवाचं होतंय पाणी पाणी. गाणं आता म्हणायचं नाही, शोधून द्यायची चिंटूची वही. वही शब्द ऐकल्याबरोबर चिंटू एकदम ओरडायलाच लागला. इतक्या जोरात की त्याच्या पुढे अपर्णाचं गाणंच ऐकू येईन असं झालं. तेव्हा चिडून तिने त्याला धपाटा मारला आणि म्हणाली, का रे उच्छाद मांडलायस? का ओरडतोयस? माझी वही हरवली, चिंटू ओरडत म्हणाला. आपलं सगळं व्यवस्थित ठेवायला काय होतं? चांगल्या सवयीमुळे नाहीतच बाप लेकांना. अपर्णाने चिंटू बरोबर अजयलाही फैलावर घेतलं. तेव्हा तिला आणखी चिडवण्यासाठी अजय म्हणाला, चांगल्या सवयी चिंटूला लागणार कशा? अच्छी आदते मुझे ही तो सिखानी है, असं एकदा तरी तू हसून म्हणालीस का? मी नाही म्हणाले कबूल, पण तुमच्या मातोश्री सुद्धा असं कधी म्हणालेल्या दिसत नाहीत. अपर्णाने टोला मारला. तिचं ते बोलणं अजयला चांगलंच झोंबलं. तोही काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात टेबलावरच्या वर्तमानपत्राच्या ढिगाऱ्याखालून त्याला चिंटूची वही डोकावताना हळूच दिसली. त्याने ती लगेचच हस्तगत केली आणि चिंटू पुढे नाचवत तो गायलाच लागला, हरवले ते गवसले का. पण अपर्णाने पुढचं त्याला म्हणूच दिलं नाही. वास करा गाणं. ती एकदम खेकसलीच. पण गाणं म्हणायचा हक्क फक्त तुझाच आहे वाटतं, असा अजयचा प्रश्न ऐकून ती जरा गडबडली. पण नंतर स्वतःला सावरत म्हणाली, मला काय करायचंय, पण गवसलेला पुन्हा हरवायला नको त्या गाण्याच्या नादात, म्हणून म्हणते मी. बाजू अशी स्वतःवरच उलटलेली बघून अजयने मग निमूटपणे वही चिंटूच्या स्वाधीन केली. ऑफिसला जाताना त्याने अपर्णाला विचारलं, तू क्लासमधून केव्हा येणार परत? आणि तुझा क्लास आहे तरी कुठे? अहो, माझा क्लास आहे तुमच्या ऑफिसच्या वाटेवर. माझ्या ऑफिसच्या वाटेवर? पण मी तरी कधी कलानंद क्लासची पाटी वाचली नाही. कशी वाचाल? अपर्णाने हसत हसत विचारलं. म्हणजे काय, ती पाटी कुठल्या तरी वेगळ्या लिपीत आहे की काय? तिच्या हसण्याचं कारण न कळल्यामुळे गोंधळून जात अजयने विचारलं. मला सांगा, ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तुम्ही कुठल्या बाजूला जाता? मी डाव्या बाजूने सरळ चालायला लागतो. मग जरा उलट करायचं, म्हणजे उजव्या हाताचा रस्ता पकडायचा आणि 5 मिनिटं सरळ चालत राहायचं. मग तो क्लास दिसतो का? लगेच दिसत नाही हो, तेच तर सांगते. उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ 5 मिनिटं चालल्यावर मग डाव्या बाजूला वळायचं आणि पुन्हा 5 मिनिटं चालायचं. मग एक पोलीस चौकी लागेल. तिथल्या पोलिसाला जरी विचारलं ना तरी तो सुद्धा आमचा क्लास दाखवेल. म्हणजे पोलीस चौकीच्या जवळच आहे का क्लास? जवळ म्हणजे काय, समोरच आहे. मग त्यासाठी पोलिसाला कशाला विचारायला पाहिजे? बरं, म्हणजे तुम्हाला क्लास कुठे आहे हे ते कळलं तर तुम्ही ऑफिसमधून येताना मला घ्यायला याल ना? अगं, पण मला मुद्दाम वाकडी वाट करून यावं लागेल. इश्श, वाट वाकडी काय म्हणता, वाट वळणाची म्हणा. अपर्णा मान वेळावत म्हणाली. तिच्याशी जास्त वाद घालण्यात अर्थ नाही हे ओळखून अजयने घरातून काढता पाय घेतला. ऑफिसमध्ये गेल्यावर नेहमीच्या कामात तो बुडून गेला. संध्याकाळी अपर्णाच्या क्लासची त्याला मुळीच आठवण राहिली नाही.
तो नेहमीसारखाच घरी आला आणि दाराला असलेलं गोदरेजचं नवताल पाहून त्याला एकदम सकाळचं संभाषण आठवलं. त्याने पटकन घड्याळात पाहिलं. अपर्णाचा क्लास सुटायला 5 मिनिटच अवकाश होता. त्याने घाईघाईने स्कूटरला किक मारली. डावा हात, उजवा हात सगळं आठवत पोलीस चौकीपाशी येऊन उभा राहिला. तिथे असलेल्या पोलिसाने त्याला सलाम ठोकला आणि म्हणाला, "काय तक्रार नोंदवायची आहे, बोला." "तक्रार काही नाही, पण मी जरा वेळ उभं राहिलो तर चालेल ना?" अजयने गुळमुळीतपणे विचारलं. पण पोलीस दादानी काहीच उत्तर दिलं नाही. सिगरेटचे झुरके घेण्यात ते लगेचच मग्न झाले. अजय समोरून येणाऱ्या प्रत्येक बाईकडे बघायला लागला. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे होऊन गेली, तरी अपर्णाचा पत्ता नव्हता. समोरच्या हॉटेलात जाऊन चहा प्यायची सुरसुरी त्याला आली आणि तेव्हाच समोरून अपर्णा येताना दिसली. बरोबर शोभाताई. "खूप वेळ वाट बघितलीत ना?" त्याच्याजवळ येत अपर्णानं विचारलं. त्याने मानेनेच होकार दिला. "अहो काय करणार, पदार्थच संपेनात." अपर्णा म्हणाली. आता अजयच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याने विचारलं, "अगं तू गाण्याच्या क्लासला गेली होतीस ना? मग पदार्थ कसले? का कोकिळाबाईने आज पार्टी दिली? ते पदार्थ संपायला वेळ लागला का?" "पार्टी नाही काही, पण कोकिळाबाई म्हणाल्या आपण आज चेंज ऑफ वर्क करूया." "म्हणजे काय ग?" "त्या म्हणाल्या आज गाण्याऐवजी आपण आपल्याला येत असलेल्या पदार्थांची कृती एकमेकींना सांगूया." "अहो किती छान पदार्थ कळले. दही बटाटा पुरी, पाणीपुरी, भेळपुरी, आणखी एक पुरी राहिली, जगन्नाथपुरी." "इश्श, एवढी काही चेष्टा करायला नकोय हा." "अगं खरंच, हा नवा पदार्थ आहे आणि शिवाय कृती अगदी सोपी आहे. तू आता सांगितलेल्या त्या सगळ्या पुऱ्या नीट सांभाळून जगन्नाथपुरीला घेऊन जायच्या आणि तिथे बसून खायच्या. म्हणजे त्यांची चव जास्तच वेगळी लागते. आहे की नाही हा निराळा पदार्थ?" हसत हसत अजयने विचारलं. त्यावर इतका वेळ शांतपणे त्या दोघांचं संभाषण ऐकत उभ्या असलेल्या शोभाताई म्हणाल्या, "किती विनोदी आहात हो तुम्ही अजयराव. इतकी वर्ष शेजारी राहतोय, पण तुमचा हा गुण आम्हाला कळलाच नव्हता आणि अपर्णाबाईंनी सुद्धा त्याबद्दल कधी सांगितलं नव्हतं." "ती कशाला सांगेल? तिला आपल्या डोक्याची काळजी आहे ना." चेहरा शक्य तितका गंभीर करत अजय म्हणाला. "आता इथे माझ्या डोक्याचा संबंध कुठे आला?" अपर्णाचा स्वर गोंधळलेला. "माझ्या विनोदी स्वभावाचं तू मुद्दामच कौतुक करत नाहीस. कौतुक ऐकून मी तुझ्या डोक्यावर चढून बसलो तर डोक्याचा पार चेंदामेंदा होऊन जाईल अशी तुला काळजी वाटते, हो ना?" अजयचं वक्तव्य ऐकून अपर्णा थोड्या रागाने शोभाताईंना म्हणाली, "चला हो शोभाताई, सगळे नवरे इथून तिथून सारखेच. न वरण्यासारखा पुरुष म्हणजे न वरा, अशी नवरा या शब्दाची व्याख्या केली पाहिजे." एवढं बोलून ती शोभाताईंबरोबर चालायलाही लागली. त्यांना थांबवत अजय म्हणाला, "अपर्णा, तू माझ्या बरोबर येणार होतीस ना? त्यासाठी तर मी इथं आलो. अर्धा तास ताटकळत उभा आहे इथे. तू आलेली कळावं म्हणून समोरून येणाऱ्या प्रत्येक बाईकडे मी निरखून बघतोय. संशयास्पद हालचाली करताना कुणी मला पकडून पोलीस चौकीत नेलं असतं म्हणजे?" "एवढं काही बिघडलं नसतं. तसं तर फार चालायलाही लागलं नसतं. इथे हाताच्या अंतरावर पोलीस चौकी." अपर्णा सहज गत्या म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अजय वैतागून म्हणाला, "काय पण बायको आहे. जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून मी आता देवाची प्रार्थना करीन रोज. हवं तर एखादा उपासही करीन." "इश्श, ते अय्या इश्श, जरा वेळ बाजूला आणि तू माझ्या बरोबर येणार आहेस की नाही ते आधी सांग, मग चालू देते अय्या इश्श." "आजचा दिवस तुम्ही एकटे जा गडे. इथे एका दुकानात साड्यांचा सेल लागलाय, तो बघायला जाणार आहोत आम्ही दोघी. बघा, इश्श आणि अय्या बाजूला ठेवलं की नाही." शोभाताईंबरोबर चालता चालता अपर्णानं डोळे मिचकावून विचारलं. "कमालच झाली." अजय वैतागून म्हणाला. "अहो वैतागता काय, उद्यापासून आहेस की रोज." अपर्णाने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला आणि स्कूटर स्टार्ट करता करता अजय म्हणाला, "मला आजचाच दिवस सवड होती. उद्यापासून मला ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागणार आहे." नंतरचे दिवस कसे संगीतमय होते. जुन्या नव्या भावगीतांना वेठीला धरून अपर्णा कलानंद उपभोगत होती. तिला कशाचं भानच नसायचं. "अपर्णा, गाणं म्हणताना तू बाकी तल्लीन होतेस हं. तुला कशाचं भान नसतं, अगदी ताला सुराचं सुद्धा." एकदा अजय असं म्हणाला आणि त्याने जीभ चावली, पण त्याचं बोलणं ऐकण्याचंही अपर्णाला भान नव्हतं.
त्यामुळे समरप्रसंग टळला. एके दिवशी क्लासमधून आल्यावर अपर्णा म्हणाली, तुम्ही म्हणत होता तेच खरं. आपण केव्हा काय म्हणालो होतो ते अजयला मुळीच आठवत नव्हतं. तरी सुद्धा चेहऱ्यावर तसं न दाखवता फुशारकी मारीत तो म्हणाला, हो ना. आज कोकिळाबाईंना गोरे काय म्हणत होते माहित आहे? आता काळ्या गोऱ्याचं काय बोलणं झालं ते मला कसं माहित असणार? अहो, गोऱ्यांचा तो आत्ते भाऊ, म्हणजे टीव्हीवर ओळख असलेला. हो, तोच तो. तर काल कोकिळाबाईंकडे गोरे त्याला घेऊन आले होते. तो म्हणाला, तुम्ही देशभक्तीचं म्हणजे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे हे गाणं तयार करा. 26 जानेवारीला टीव्हीवर कार्यक्रम करून टाकू. मग मी काय सांगत होतो, पण तेव्हा तुला माझ्या बोलण्याची किंमत कळली नाही, अजय भाव खात म्हणाला. दुसऱ्या दिवसापासून अपर्णाच्या अंगात वीरश्री संचारली. तिच्या खड्या आवाजामुळे अवघी दुमदुमली गल्ली अशी स्थिती झाली. अजय म्हणाला, अपर्णा, आसपासच्या लोकांनी गजर लावणं बंद केलंय बरं का. तुझ्या मंजूळ सुराने त्यांना कशी अलगद जाग येते. मग त्या गजराचा कर्कश आवाज हवा कशाला? बरं झालं की लोकांच्या उपयोगी पडलं म्हणून काही बिघडत नाही. उद्यापासून मी जास्तच लवकर गायला बसत जाईन. अपर्णाने असं जाहीर करून टाकल्यावर अजयने कपाळावर हात मारून घेतला. अर्थात अपर्णाच्या नकळत. तिच्या या गायन प्रेमामुळे चिंटू मात्र खुश होता. कारण अभ्यास कर अशी भुणभुण त्याच्या मागे लावायला अपर्णाला वेळच नव्हता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. चाचणी परीक्षेत त्याला अगदीच कमी मार्क मिळाले. चेहरा पाडूनच तो घरी आला. एरवी इतके कमी मार्क मिळाल्याबद्दल अपर्णा त्याला रागावली असती, एखादा धपाटाही ठेवून दिला असता. पण यावेळी सगळीच परिस्थिती वेगळी होती. चिंटूला समजावत अपर्णा म्हणाली, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने. असं काही आई म्हणेल असं त्याला वाटलंच नव्हतं. आईचा समजूतदारपणा बघून अभ्यासाची पुस्तकं त्याने कपाटात ठेवून दिली आणि तो खेळायला पळाला. हळूहळू 26 जानेवारीचा दिवस जवळ येत चालला. एके दिवशी अपर्णा घरी आली. ती शोल्डर कट करूनच. तिच्या त्या अवताराकडे अजय बघतच राहिला. म्हणाला, हे ग काय? हा शोल्डर कट. अगं पण इतके सुंदर केस कशाला कापलेस? आतापर्यंत कधी केसांचं कौतुक केलं नव्हतं आणि आता कापल्यानंतर? आता तरी करतोय ना. काही वेळा उशिरा शहाणपण सुस्त. बरं, केस असे अचानक कापून टाकायला कारण काय झालं? अहो, कोकिळाबाईच म्हणाल्या तसं. त्या म्हणाल्या, सगळ्या बायका सारख्या दिसायला हव्यात. एकीचे केस लांब, एकीचे आखूड असं बरं दिसणार नाही. आपण सगळ्या शोल्डर कट करून घेऊ. पण मला बरा दिसतोय ना हा कट? आपले केस मागे पुढे हलवत अपर्णाने विचारलं. बरा म्हणजे सुरेखच दिसतोय. जास्त तरुण दिसतेस तू, अजयने पावती दिली. पण त्याचं बोलणं ऐकून अपर्णा रडायलाच लागली. अजयला कळेना ती का रडते. काय झालं ग? त्याने विचारलं. तेव्हा डोळे पुसत ती म्हणाली, आता तरुण दिसते म्हणजे पूर्वी काय म्हातारी दिसत होते का? तसं नाही ग. पूर्वीही तरुणच दिसत होतीस, पण त्याही पेक्षा आता जास्त तरुण दिसतेस. असं अजयने तिला बरंच समजावलं. तेव्हा कुठे तिची समजूत पटली. मग तिनं आणखी एक बेत अजयला सांगून टाकला. ती म्हणाली, उद्या आम्ही सगळ्या निपाणीला जाणार आहोत. निपाणीला कशाला? साड्या आणायला. लाल काठाच्या पांढऱ्या साड्याच सगळ्यांनी नेसायच्या आहेत गाणं म्हणताना. अगं पण तशा साड्या आपल्या इथं मिळणार नाहीत का? त्यासाठी निपाणीला कशाला जायला हवं? निपाणीला साड्या चांगल्या मिळतात, पुन्हा स्वस्त, आणि सांगायला किती छान वाटतं, आम्ही निपाणीहून साड्या आणल्या असं. मग तुला एक आयडिया सुचवू का? कुठली आयडिया? अगं इथेच साड्या घ्या आणि निपाणीला जाऊन आणल्या असं सांगा. फुस. अपर्णाने टायर पंक्चर झाल्यासारखा आवाज काढला आणि ती म्हणाली, ही आयडिया राजेबाईंच्या मिस्टरांनी त्यांना सांगितली होतीच, पण आमच्या कोकिळाबाई म्हणाल्या, सगळं काय पुरुषांचं ऐकायचं नसतं. आपल्यालाही स्वतंत्र मत आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. तुमच्या कोकिळाबाई चांगल्याच कुहू कुहू बोलतायत की, अजयने विनोद करण्याचा प्रयत्न केला. निपाणीची मोहीम यशस्वीरित्या पार पाडून अपर्णा परत आली तेव्हा तिचा चेहरा समाधानाने निथळत होता. अजय पुढे लाल काठाची पांढरी साडी नाचवत ती म्हणाली, किती छान मिळाली साडी.
ही केवढ्याला? काहीतरी विचारायचं म्हणून अजयने विचारलं. इथे या साडीची किंमत 300 आहे, पण आम्हाला 295 रुपयांना मिळाली. अरे वा, 5 रुपये फायदा झाला तर छान. आता रेकॉर्डिंग केव्हा आहे? अजून 8 दिवसांनी. गोऱ्यांच्या आत्ते भावानी सांगितलंय तसं. अपर्णा रेकॉर्डिंगला निघून गेल्यावर अजय आणि चिंटूने सुटकेचा निश्वास सोडला. त्या 2 दिवसात त्यांच्या तोंडून गाण्याची एकही ओळ बाहेर पडली नाही. इतकंच काय, रेडिओ आणि टीव्हीवरचे गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा ऐकायचे त्यांनी टाळले. मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घ्यायचा असंच त्यांनी ठरवलं होतं. अपर्णा परत आली तेव्हा तिच्यात एक मोठा बदल जाणवला, तो म्हणजे तिची लांबसडक वेणी. हे ग काय अपर्णा, 2 दिवसात एवढे केस वाढले? कुठलं तेल वापरलंस? तिची वेणी ओढत हसत हसत अजयने विचारलं. अहो, गंगावन सुटेल. त्याच्या हातातून अलगद वेणी सोडवून घेत अपर्णा म्हणाली. पण हे कसं काय झालं? देशभक्तीच्या गाण्याला शोल्डर कट चांगला दिसणार नाही असं गोऱ्यांच्या आत्ते भावाचं मत पडलं. मग काय करणार? सगळ्यांनी गंगावनाची खरेदी केली. नशीब गंगावन आणायला निपाणीला गेली नाहीस. अजयने टोमणा मारलाच, पण तिकडे दुर्लक्ष करून अपर्णा रेकॉर्डिंगचं वर्णन सांगायला लागली. आम्ही भारताचा नकाशा तयार केला. अरे वा, नकाशावर तू कुठे उभी राहिलीस? कन्याकुमारीवर. चुकलंस तुझं. खाली टोकाकडे कुणाचं लक्ष जाणार? असू दे, कन्याकुमारीला जायचं खूप दिवस मनात होतं माझ्या. ते अशा तऱ्हेने जमलं. पण राजे आणि प्रधानांनी जरा घोळच केला. काय केलं? कोकिळाबाईंच्या वशिल्यामुळे उंच असूनही राजेबाई माझ्या पुढे उभ्या राहिल्या. त्यांच्या शेजारी गले लठ्ठ प्रधानबाई. बरोबरच आहे, राजा शेजारी प्रधानच हवा. आपल्याच विनोदावर अजय मोठ्यांदा हसला. पण तरी सुद्धा दुसऱ्या कडव्यात मी फोकस मध्ये आहेच. असं म्हणून अपर्णा तिच्या भिशी ग्रुपला फोन करायला पळाली. आजी माझी मैत्रिणींना फोन करून टीव्ही कार्यक्रमाची बातमी सांगायचा तिनं सपाटाच लावला. शेवटी एकदाची 26 जानेवारीची सुप्रभात उगवली. कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता होता, पण अपर्णानं सकाळपासूनच टीव्ही लावून ठेवला होता. ती त्याच्या पुढेच बसून राहिली होती. तिनं स्वयंपाकही केला नाही. त्या दिवशी अजय हॉटेलातून डबा घेऊन आला. टीव्ही समोर बसूनच त्यांनी जेवण केलं. संध्याकाळी 5 वाजता अपर्णाची उत्सुकता शिगेला पोचली. त्यांच्या कार्यक्रमाचं नाव झळकलं. भारताचा नकाशा तयार झाला. अपर्णा सांगायला लागली. त्या मधोमध उभ्या आहेत ना, त्या कोकिळाबाई, आणि त्या बटबटीत डोळ्यांच्या राजेबाई, त्यांच्या शेजारच्या नकट्या नाकाच्या प्रधानबाई, आणि त्या दोघींच्या मागे उभी असलेली सुंदरी कोण आहे बरं? अजयने मिस्किलपणे विचारलं. इश्श, काहीतरीच. लाजेने लाल होत अपर्णा म्हणाली. नवऱ्याचं सगळं बोलणं मनावर घ्यायचं नसतं हे स्वतःच विधान यावेळी तिला मुळीच आठवलं नाही. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे गाणं सुरू झालं. काय ग या बायका, किती तोंड वेडीवाकडी करतायत गाणं म्हणताना, आणि कोकिळाबाई तरी किती हातवारे करतायत. अजय कॉमेंट्स करत होता आणि तेवढ्यात दिवेच गेले. अहो काय हे? रडकुंडीला येत अपर्णा म्हणाली. मी काय करणार? मी थोडेच दिवे घालवलेत. अजयने विचारलं. दुसऱ्या कडव्यात माझा क्लोजअप होता हो. आता दिवे केव्हा येत आहेत कोण जाणे. असं म्हणून अपर्णा रडायलाच लागली. अपर्णा, खरं सांगू का, कुणाचाही क्लोजअप चांगला येत नाही. मगाशी काय त्या एक एक बायका दिसत होत्या, तूही अशीच दिसली असतीस. बरं झालं दिवे गेले ते. तिची समजूत काढत अजय म्हणाला. तरी पण अपर्णाचं रडणं थांबेच ना. एवढी नर्वस होऊ नकोस, ट्राय अगेन. अजयने आशावादी दृष्टिकोन ठेवला. पण अपर्णा म्हणाली. आता तसं म्हणायलाही जागा नाही, कारण आमचा क्लास आता बंदच होणार आहे. का ग? अहो, कोकिळाबाईंचं आणि गोऱ्यांच्या आत्ते भावाचं जमलंय. अरे वा, कोयल सी तरी बोली, असं माना हलवत हलवत तो आत्ते भाऊ कधी आणि कुठे म्हणाला? ते मला कशाला कळतंय, पण क्लास आता बंद. खरं तर क्लासला जाऊन फायदा काहीच झाला नाही. थोड्या वैतागाने अपर्णा म्हणाली. आणि त्यावर अजयने सांगितलं. अगं, हा एक मोठा फायदाच झालाय तुझ्या संगीत साधनेचा. कुठला फायदा? तुझं गाणं ऐकून ऐकून आपल्या पिंटूचं ते पाठ झालं, आणि पठ्ठ्याने स्फूर्तीगीत गायनाच्या स्पर्धेत चक्क पहिलं बक्षीस मिळवलं. आज संध्याकाळी बक्षीस समारंभ आहे. हा फायदाच नाही का?
अजयचं बोलणं ऐकून अपर्णाला एकदम उत्साह आला. ती म्हणाली, बरं झालं बाई, माझ्या मुलाकडून मीच तयारी करून घेतली असं आता सगळ्यांना सांगता येईल. आजची ही कथा इथेच संपली. श्रोते हो, माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. गेले 2 दिवस मी थोडीशी आजारी होते आणि त्यामुळे माझ्या आवाजावर थोडासा परिणाम झाला असल्यामुळे आजच्या कथेतल्या आवाजाचे काही चढ उतार जे मला फारसे जमत नाहीत, पण जसे जमतात तसे मी जमवते, तर ते थोडेसे चढ उतार सुद्धा आज थोडेसे खरखरत असतील, तर तेवढी कृपया मला क्षमा करा. आणि मला जसं जमलं म्हणजे आज जेवढा गळा साफ करून मला हे वाचन करता आलं, तेवढं मी केलेलं आहे. परंतु हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचं हे थोडंसं हलकं-फुलकं कथा वाचन तुम्हाला आवडलं का? हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.